नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होतात तो क्षण मालिकेमध्ये तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे. तर चला तर मित्रांनो, वाट कसली बघतात? म्हणजे तुम्हाला आता आपले रमा आणि अक्षय 7 वर्षात एकत्र कधी येतात. 7 वर्षापासून दूर गेलेले एकमेकांपासून इरावतीच्या या कारस्थानामुळे, तर तेच आता रमा अक्षय पुन्हा त्यांच्या प्रेमाच्या सत्याने एकत्र कसे येतात आणि त्यात म्हणजे आरोही अगदी त्यांना एकत्र कसं आणते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता इरावतीचं पाप आत्तापर्यंत अक्षय समोर आलेले नाही, परंतु आता एका आरोहीच्या छोट्याशा ह्या किडनॅप होण्यामुळे आता शेवटी ह्या इरावतीचा खरा चेहरा रमा मात्र एक वाघीण बनून अक्षयला कशी डरकाळी फोडून सांगते. ज्या अक्षयचा आपल्या रमावर विश्वास नव्हता त्याच अक्षय आज आपल्या रमाच्या प्रेमाची भीक मागत असतो आणि रमाच्या प्रेमाची तो वाट पाहत असतो. त्याला आता आपली रमा खरी आहे हे मात्र त्याच्या लक्षात आलेलं असतं. म्हणून आता मित्रांनो, पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर मित्रांनो, हे बघा, आता आरोही शाळेत असते. आता आरोहीला इतका आनंद झालेला असतो कारण आता रमाने मात्र अगदी त्या जीसीपीवर जाऊन आता आपल्या अक्षयला मिठीत घेतलेलं असतं, अक्षयचा किस केलेला असतो आणि त्याला आय लव्ह यूचं प्रपोज केलेलं असतं. आता आरोही इतकी खुश असते आणि त्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी तिला आता घरी जायचं असतं. ते त्या चान्स तिला अगदी मिस करायचा नसतो, म्हणून ती गोलूबरोबर आता एक शक्कल लढवते. आता ती शक्कल अशी लढवते, आता ती अगदी पोट दुखण्याचं नाटक करते आणि ते नाटक करून आता गोलूची साथ मिळवते. गोलू मात्र आरडाओरडा करून आता प्रिन्सिपल मॅडमला तेथे बोलावतो. तर प्रिन्सिपल मॅडम मात्र आता आरोहीच्या घरी फोन लावतात, परंतु आता जर काही शाळेत आरोहीला झाले तर फोन मात्र मालविकाला गेला पाहिजे असे मालविकाने प्रिन्सिपलला सांगून ठेवलेलं असतं. म्हणून आता प्रिन्सिपल मॅडम मालविकालाच कॉल करतात. एकतर मालविकाला आता इरावतीचा आणि तिचा जो ठरलेला प्लॅन आहे, म्हणजे अक्षयला आता ते दुसरं औषध न देता झोपेच्या गुंगीचं औषध देऊन आता रूममध्ये झोपायचं आणि मालविका मात्र अक्षयच्या मिठीत घेऊन अक्षयने काही चूक केली नसताना मात्र अक्षयने रमाच्या टेन्शनमध्ये जाऊन जेव्हा आता रमाने त्याला नकार दिला आणि त्याच टेन्शनमध्ये आता मालविकासोबत त्याने काय करायला नको होतं ते सर्व काही केले असे आता मालविकाला सांगायला मात्र इरावतीने सांगितलेलं असतं. म्हणून आता छान अशी ती तयार होते. तिला पार्लरमध्ये जायचं असतं, परंतु तोच प्रिन्सिपल मॅडमचा तिला फोन आलेला असतो. म्हणून आता तिला खूप राग येतो, पण तरीसुद्धा काही झाले तरी आरोहीला जाण्याचं म्हणजे आणायला जायचं हे ती विसरून जाते. कारण तिला आता फक्त अक्षयला आपल्या मिठीत ओढून अक्षय केव्हा आपल्याला अगदी लग्न करून आपल्याला बायको बनवेल याची ती स्वप्न पाहत असते. आता अक्षय नक्की आता झोपेत आहे, त्याला औषध तर द्यायचं आहे, म्हणून ती ह्या सगळ्या टेन्शनमध्ये आता विसरून जाते, पार्लरला जाऊन येते. परंतु तरीसुद्धा तिला आरोहीचं आणण्याचं काही लक्ष राहत नाही. त्यानंतर मात्र आता ती आरोहीला एक काम करते. ह्या आरोहीमुळे आता आपला खूप पचका होत असतो, म्हणून ती काही गुंडांना आता इरावतीच्या मदतीने पैसे देते आणि त्या गुंडांच्या मदतीने आता इरावती त्या गुंडांना आरोहीला किडनॅप करण्यासाठी सांगते. त्यानंतर आता इकडे ही म्हणजे मालविका सलूनमध्ये जाते. तेथून आल्यानंतर अगदी छान तयार होऊन अक्षयच्या रूममध्ये असते आणि अक्षयला ती कॉफी द्यायचं अगदी आनंदाने ती ठरवते. त्यानंतर मात्र आता इकडे अजूनपर्यंत आरोही ही वाट बघून दमून गेलेली असते, पण शेवटी आता तिला इतका आनंदाचा तिचा तो क्षण असतो की किती काही झाले तरी आता आपल्या आईबाबांना एकत्र पाहायचं आहे, त्या दोघांच्या मिठीत मला यायचं आहे. म्हणून ती घाईने आता घरी अजूनपर्यंत तिला कोणी आणायला आलं नसतं, म्हणून ती आता येते आणि एकटीच रिक्षावाल्या काकांजवळ येते आणि त्यांना सांगते, पत्ता वगैरे सांगते आणि मला तेथे पोहोच करा. तर आता ती गुंड असतात. ते गुंड म्हणतात की बरं ठीक आहे बाळा, आम्ही तुला तिकडे पोहोच करतो, चल बस रिक्षामध्ये. आता ती बिचारी आरोहीला काय कळत असतं, ती तर त्या रिक्षामध्ये बसते. आता रिक्षामध्ये बसल्यानंतर आता ती गुंड हसायला सुरुवात करतात आणि जंगलाच्या दिशेने मात्र ते आरोहीला घेऊन जात असतात. आरोही म्हणते की तुम्ही मला कुठे घेऊन चाललात, हा तर माझ्या घरचा रस्ता नाही, तुम्ही नक्की कुठेतरी मला घेऊन चाललेले आहात. ते गुंड जोरजोराने हसतात आणि म्हणतात की अगं हे बघ, आम्ही तुला किडनॅप आणि हे कोणाच्या सांगण्यावरून केलं तुला माहिती असेल. अगं ती मालविका आणि इरावती आहे ना, त्यांनी आम्हाला ह्यासाठी पैसे दिलेले आहेत. आता मात्र
इरावतीने हे सर्व केले हे मात्र आरोहीला समजते. आरोहीला खूप राग येतो. आता आज्जू असं कसं करू शकते. या इरावती आज्जूने मात्र आता माझ्यासोबत इतकं मोठं कांड केलं, म्हणजे नक्की माझ्या आईबाबांना सुद्धा हिनेच वेगळं केलं असेल हे आरोहीच्या लक्षात येते. आरोही हुशार असते. आरोही विचार करते म्हणजे आज मला ही किडनॅप करू शकते. तिला माझं काही घेणं नाही, म्हणजे नक्की माझ्या आई आणि बाबांना वेगळं करण्यासाठी हीच काहीतरी करत आहे हे इरावती आता आरोहीच्या लक्षात येते. म्हणून आता ती गुंडांना विनवण्या करते की प्लीज मला सोडा, मला माझ्या आईबाबांकडे जायचं आहे प्लीज. आता तरी ते गुंड हसत असतात आणि ते म्हणतात की नाही, आता तुला आम्ही सोडणार नाही. तुझ्या पॅरेंटकडून पैसे घेणार. तुझे पॅरेंट्स तुला अगदी वेळेवर न्यायला आले नाहीत, मग आम्ही तर तुला वेळेवर न्यायला आलोत. म्हणून ते आरोहीची आता अगदी हसतच उडवत असतात. बिचारी आरोही खूप रडते. आता आरोही इतकी रडत असते, देवाला हात जोडते. त्यानंतर आता इकडे रमाने देवाला जो कौल लावलेला असतो की अक्षयची निवड योग्य असेल की साईची. आता मात्र उजवा कौल आहे तर तो अक्षयचा असतो आणि डावा कौल आहे तर तो मात्र साईचा असतो. परंतु आता रमा या संध्याचा फोन आल्यानंतर घाईने तिथून निघून गेलेली असते, कारण साई तिची तिकडे वाट पाहत आहे आणि ही तिकडे काय करते म्हणून माईंची तळतळ सुरू असते. रागानेच त्या तिला फोन करतात आणि बिचारी रमा कौल न घेताच आता निघून जाते. आता गुरुजी मात्र देवाला हात जोडतात. खरंच देवा, तू ह्या मुलीच्या पाठीशी राहा. काहीतरी संकटात ती दिसते आणि तिने तिचा कौलसुद्धा पाहिलेला नाही, म्हणजे अक्षय आता रमाच्या जीवनात पुन्हा येणार आहे हा कौलसुद्धा देवाने आज दिलेला असतो. आता इकडे रमाला खूप टेन्शन येते. तिचं कशातही मन लागत नाही. आता रमा मात्र घाईने रमा वाटेत जात असताना मात्र तिला आता गोलू भेटतो. गोलू भेटल्यानंतर आता तो लगेच आता रमा काकूला विचारतो की रमा काकू, तुम्ही इकडे कसा? आरोही तर तुम्हाला भेटण्यासाठी घरीसुद्धा आलेली आहे. आता रमा म्हणते की काय बोलतोस गोलू? अरे आरोही घरी अजूनपर्यंत नाही आली, कारण मी तिला आत्ताच घरातून बाहेर पडले. गोलू म्हणतो की नाही रमा काकू, अहो माहिती आहे का आरोही तुम्हाला भेटण्यासाठी किती उत्सुक होती आणि तुम्ही जे काही प्रपोज अक्षय काकांना केलेला आहे ना, त्यामुळे आरोही इतकी खुश होते. काय सांगू तुम्हाला, आरोहीने एक पोट दुखण्याचं नाटक केलं. आम्ही एक प्लॅन केला होता आणि तिला घरी यायचं होतं, म्हणून तिने पोट दुखण्याचं नाटक करून घाईने ती घरी लवकर निघून गेलेली आहे आणि तिला घेण्यासाठी कोणीही आले नाही. त्या मालविका काकूंना फोन केला होता पण त्यासुद्धा आलेल्या नाहीत. आता रमा म्हणते की काय बोलतोस गोलू? अरे आरोहीचा तर अजूनपर्यंत पत्ता घरी नाही. म्हणून आता रमा ही पार्वती आजीला फोन करते. पार्वती आजीला फोन करून विचारते की काय झालं आजी? म्हणजे आरोही घरी आलेली आहे का? पार्वती आजी म्हणते की नाही ग, आरोही तर स्कूलला गेलेली आहे आणि ती इतक्या लवकर कशी येऊ शकते? आता मात्र पार्वती आजीला खूप टेन्शन येते. रमा म्हणते की ती घरी आलेली आहे, कारण आता तिला खूप आनंद झाला होता. काल जे काही नशेमध्ये घडले ते ऐकून आरोहीला ते खरं वाटलं आणि आरोही इतक्या आनंदात आम्हाला भेटण्यासाठी, तिच्या आईबाबांना भेटण्यासाठी ती मात्र घाईने आता म्हणजे प्रिन्सिपलशी खोटं बोलले. तिने पोट दुखण्याचं नाटक केलं आणि ती घरी निघून आले, कारण आत्ताच मला गोलू भेटला होता आणि गोलूने सर्व काही सांगितले. आता पार्वती आजी म्हणते की नाही अगं, ती अजूनपर्यंत घरी आलेली नाही. म्हणून आता रमा ही सगळीकडे फोन करते. साईला फोन करून विचारते अरे आरोही तिकडे आलेली आहे का? साई म्हणतो की नाही रमा मॅडम, काय झालं? आरोही ठीक तर आहे ना? रमाला आता खूप काळजी लागते. नक्की आरोहीसोबत ह्या इरावतीने काही केले तर नसेल ना, याचं रमाला खूप टेन्शन येते. म्हणून आता घाईने रमा पुन्हा घरी येण्याचं ठरवते. आता घरी येणार असते. आता जो काही मालविकाची तयारी सुरू असते की अक्षयला मिठीत ओढायचं, त्याच्यासाठी ती कॉफी बनवतच असते आणि अक्षयच्या रूममध्ये ती कॉफी घेऊन आलेलीच असते. अक्षय रूममध्ये असतो. आता फक्त ती कॉफी अक्षयला द्यायची बाकी असते आणि त्याच वेळेस तेथे आता रमा येते. रमा मात्र आता घाईने अक्षयला विचारते आरोही कुठे आहे? अक्षय म्हणतो की रमा तू काय बोलतेस? आरोही स्कूलला गेलेली आहे. आता रमा म्हणते की नाही, आरोही इतकी खुश होती कारण काल आपल्यामध्ये जे काही घडलं त्यामुळे ती आपल्या आईबाबांना भेटण्यासाठी घाईने घरी यायला निघाली होती पोट दुखण्याचं नाटक करून, परंतु आरोही अजूनपर्यंत घरी आलेली नाही. रमाने प्रिन्सिपल मॅडमला सुद्धा फोन करून विचारलेलं असतं, तर प्रिन्सिपल मॅडम आता रमाला हे सांगतात की आम्ही मालविका यांना फोन केला होता
कारण आता आरोहीच्या बाबतीत नक्की काय शाळेमधून माहिती आहे ती सगळी त्यांनी त्यांनाच देण्यासाठी सांगितलेली असते. म्हणून आता आम्ही त्यांना फोन केला होता. तर रमा म्हणते की हो, मालविकाला शाळेतून फोन आला होता कारण आरोहीचं पोट दुखत होते. मालविका आता त मम करत असते. मालविका म्हणते की हो, मला फोन आला होता परंतु माझ्या लक्षातच राहिले नाही. मी पार्लरमध्ये गेले होते कारण मला तयार व्हायचं होतं आणि अक्षय घरची सुद्धा खूप कामं होती. ती काम करण्याच्या ह्या माझ्या लक्षातच राहिली नाही म्हणून मी विसरून गेले असं खोटं ती बोलते. आता अक्षय खूपच भडकतो. अक्षय म्हणतो की हे बघ मालविका, तू इतकी हलगर्जीपणा कसा करू शकते आणि जर माझ्या आरोहीला काही झाले तर मी तुला नाही सोडणार. आता रमा म्हणते की हो अक्षय, तुम्हाला आता मालविकाबद्दल इतके प्रेमाचे चाळे करायला सुचतात, मग आरोहीकडे लक्ष देता येत नाही का? आता रमा ही अक्षयवर चिडते. आता अक्षय खूपच भडकलेला असतो आणि आता पार्वती आजी म्हणते की अरे, मी तुम्हाला किती वेळेस सांगितलं, आपल्या मुलीसाठी तरी तुम्ही दोघं एकत्र या, अगदी तुमचा संसार थाटा, आरोहीसाठी तरी एकत्र या, सगळे काही वाद तंटे मिटवून. तुम्हाला कोणीही दूर करण्याचा प्रयत्न जो करीत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका. आता अक्षय म्हणतो की काय आजी, तू काय बोलतेस? अगं, आम्हाला दूर करण्याचा प्रयत्न कोण आणि कशाला करेल? आता रमा म्हणते की अक्षय, तुम्हाला काही माहिती नाही, परंतु एक दिवस सत्य तुमच्या नक्की समोर येईल, ज्या दिवशी खूप वेळ वाया गेलेली असेल, म्हणजे तुमच्या हातात वेळ ही उरलेली नसेल, परंतु तरीसुद्धा तुम्ही तुमच्या रमाला नाही ओळखू शकत. आता मला आरोहीची खूप काळजी आहे. म्हणून आता अक्षय म्हणतो की हे बघ रमा, मला माफ कर. आता रमा मला माफ कर असं म्हटल्यानंतर आता इरावती तेथेच असते. इरावती म्हणते की आता आपल्या प्लॅनचे पुन्हा 12 वाजलेत. आता ह्या आरोहीमुळे पुन्हा एकदा पचका झाला. आपण तिला किडनॅप करण्यासाठी, तिला घरी पोहोचून न देण्यासाठी इतकं सगळं काही कारस्थान केलं, शेवटी ते फेल गेलं. म्हणून आता इरावतीला खूप राग येत असतो. आता रमा अक्षय एकत्र आहेत आणि आरोहीला ते शोधायला जात आहे हे कळल्यानंतर इरावतीचे आणि मालविकाचे आणखीनच होश उडतात. नक्की आता काय करावं हे त्यांना काही कळत नाही. म्हणून आता अक्षय म्हणतो की हे बघ रमा, मला माफ कर. आज मात्र मला तुझी गरज हवी आहे माझ्या आरोहीला शोधण्यासाठी, आणि आरोहीला आता शोधायचं म्हणजे आपल्याला एकत्र यावं लागेल आणि आरोहीला आपण एकत्र मिळून शोधू शकतो. रमा म्हणते की अक्षयजी, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमच्यासोबतच असेल. आपल्या आरोहीचा जीव वाचवणं हे खूप महत्त्वाचं आहे. ज्याने कोणी हे सर्व केलं असेल त्याला मी नाही सोडणार. आता मात्र रमा खूप पेटून उठलेली असते. त्यानंतर आता प्रत्येक ठिकाणी अक्षय आणि रमा आरोहीला अगदी शोधायला येतात. प्रत्येक ठिकाणी आरोहीचा फोटो दाखवतात. इकडे तिकडे आरोहीला शोधत असतात, परंतु आरोही कुठेही नसते. आता त्या गुंडांनी मात्र तिला अगदी तेथे किडनॅप करून आणलेलं असतं आणि ते गुंड तिला त्रास देत असतात. अगं हे बघ, तुला आम्ही अगदी किडनॅप करून घेऊन आलो, आता मात्र तुझ्या बदल्यात आम्ही तुला विकून टाकू आणि खूप काही पैसे घेऊ. आता आरोही म्हणते की प्लीज मला सोडा, मला घरी जाऊन द्या, माझ्या आईबाबांना मला भेटायचं आहे, कारण इतक्या दिवसातून माझे आईबाबा एकत्र आलेले आहेत, प्लीज मला जाऊन द्या. बिचारी आरोही खूप विनवण्या करते, परंतु हे गुंड तसतसे हसत असतात. आरोहीला म्हणतात की तू कधीही तुझ्या आईबाबांना भेटू शकत नाही. आता आरोही इतकी रडत असते, घाबरलेली सुद्धा असते. काही करा परंतु मला माझ्या आईबाबांना भेटून दे म्हणून सारख्या विनवण्या करत असते. त्यानंतर मात्र आता रमा म्हणते की आरोही नक्की कुठे गेली असेल आणि आता ती अगदी सगळं काही शोधण्याचा प्रयत्न करते. परंतु एका ठिकाणी मात्र आता एक माणूस आहे, तर तो अक्षय आणि रमाला सांगतो की तुमची मुलगी येथे उभी होती आणि काही रिक्षावाले लोक तिला रिक्षामध्ये घेऊन गेलेत आणि आम्हाला असं वाटलं की ती घरी गेलेली आहे. आता मात्र रमाला आणि अक्षयला आणखीनच धक्का बसतो. अक्षय म्हणतो की हे बघ रमा, आज आपल्यामुळे आरोही आपल्याच बरोबर नाही आणि जर आरोहीला काही झाले आपण मात्र स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. आरोही आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. म्हणून अक्षय आता खूप रडत असतो. अक्षय पूर्णपणे हातबल झालेला असतो आणि रमा आता अक्षयला म्हणते की हे बघा अक्षय, तुम्ही रडू नका, काही होणार नाही आरोहीला. जोपर्यंत तिची आई आहे तोपर्यंत तिच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. म्हणून अक्षय आता खूप रडत असतो आणि रमा त्याला मिठीत घेते आणि खूप समजावते. त्यानंतर मात्र आता अगदी शोधत अक्षय आणि रमा त्या रिक्षेजवळ येऊन पोहोचतात. आता त्या रिक्षावाल्यांनी मात्र आरोहीला अगदी किडनॅप करून ठेवलेलं असतं, परंतु आरोहीची स्कूल बॅग मात्र आता त्या रिक्षामध्ये सापडते. आता रिक्षामध्ये ती स्कूल बॅग सापडल्यानंतर आता रमा आणि अक्षयला धक्काच बसतो की आरोहीची स्कूल बॅग इथे रिक्षामध्ये आहे, मग नक्की आरोहीला या लोकांनी कुठे नेले?
काही तिच्याबरोबर वाईट तर केली नसेल ना, म्हणून त्यांना आता खूप मोठा धक्का बसतो. ते घाबरून गेलेले असतात. त्यानंतर मात्र आता आरोही इकडे खूप ओरडत असते. आरोही म्हणत असते की प्लीज मला सोडा, मला घरी जाऊन द्या, माझ्या आईबाबांना मला भेटायचं आहे, मला खूप भूक लागलेली आहे, मला सोडा. आता मात्र त्याच ठिकाणी आता शोधत शोधत पुढे अक्षय आणि रमा येतात. आता अक्षय ज्या ठिकाणी ह्या आरोहीला किडनॅप करून ठेवलेलं आहे अगदी त्याच ठिकाणी परत येतो आणि आरोहीला पाहतो तर काय, आरोही किडनॅप असते. आणि एक गोष्ट मात्र आता आरोहीला माहिती झालेली असते की हे सर्व इरावती आत्याने केलेले आहे आणि इरावती आत्याचंच आता ते लोक नाव घेतात. म्हणून आता अक्षय डायरेक्ट आता इरावती आत्याला जाब विचारणार असतो. पण त्या अगोदर मात्र रमा ही आता ह्या आरोहीला घेते, अगदी तिचं जवळ घेऊन अगदी प्रेमाने तिला म्हणते की बाळा, अगं तू असं न सांगता कुठे गेलीस होती. आता आरोही म्हणते की हे बघा आई आणि बाबा, जर तुम्ही मला माझ्या सोबत हवे असताल, तुम्ही जर आता एकत्र राहणार असणार तरच मला तुमच्याकडे बोलवा, नाहीतर मला हे गुंडांबरोबर जाऊन द्या. कारण आता तुम्हाला फक्त तुमचा स्वाभिमान महत्त्वाचा आहे, मी तुम्हाला महत्त्वाची नाही. आत्तापर्यंत मी तुम्हाला एकत्र आणण्यासाठी इतके काही प्रयत्न केले, पण तरीसुद्धा तुम्हाला माझी काही किंमत नाही. त्यामुळे मात्र तुम्ही आता मला अगदी वेगळंच म्हणजे सोडून द्या, मी तुमची नाहीच असं म्हणून मला सोडून द्या. जर तुम्हाला एकत्र राहायचं नसेल, एकमेकांचा विचार करायचा नसेल, आई बाबा तुझ्यासाठी आठवणीत किती झुरतात आणि आई तू सुद्धा बाबाच्या आठवणीमध्ये किती झुरते हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि आत्तापर्यंत तुम्हाला वेगळं कोणी केलं हे तर तुम्हाला माहिती नसेल, पण आज बाबा आईचं वेगळं होण्यामागे कारण काय आहे हे मी तुला सांगते. आता अक्षयला तर धक्काच बसतो, म्हणजे आरोहीला हे सगळं कसं कळाले असेल. रमा म्हणते की बाळा, अगं तुला सर्व हे कसं कळाले. आता आरोही म्हणते की आई तू इतक्या दिवस शांत राहिली, परंतु आज मात्र मी बाबांना सर्व काही सत्य सांगणार आहे. कारण इरावती आजीने हे सर्व केलेले आहे. तर मला आजीने म्हणजे आपल्या पार्वती आजीने या अगोदरसुद्धा सांगितलं होतं आणि हे गुंड आता त्या इरावती आजीचंच नाव घेतात आणि त्या आजीनेच मला किडनॅप करण्यासाठी ह्या गुंडांना सांगितलेलं आहे. पण जर तुम्हाला एकत्र यायचं नसेल तर मात्र ठीक आहे, मी नाही तुमच्यासोबत येऊ शकत, तुम्हीसुद्धा वेगळे व्हा. बाबा तू सुद्धा त्या मालविका काकूबरोबर लग्न कर, जी बॅड आंटी आहे त्या बॅड आंटीबरोबर तू लग्न कर आणि मोकळा हो. आणि आई तू सुद्धा आता साई काकांबरोबर लग्न कर आणि तुझा संसार तू अगदी सुखाने जग, जे काही तुला करायचे आहे तू करू शकते. कारण आता तू बाबांना जरी आय लव्ह यू बोलली असेल, परंतु बाबांना खरं सांगायला तू तयार नाहीस. आता इतक्या दिवस तू का बाबांपासून दूर राहिली, तरीसुद्धा आता तू बाबांना काही सांगितलेले नाही. पण आज मात्र मी इरावती आत्तूने हे सर्व केलेले आहे, हे सगळं काही तुझ्यासमोर सांगते. आता रमा खूप रडत असते. रमा म्हणते की आरोही बाळा असं बोलू नकोस, तू आम्हाला हवी आहे, तू आमच्या प्रेमाचं प्रतीक आहे, आमचा जीव की प्राण आहे. आरोही म्हणते की नाही, जर मी तुमचा जीव की प्राण असते तर तुम्ही मला असं दूर सोडून गेले नसते. कारण आई 7 वर्ष मी तुझ्याशिवाय राहिले आणि जेव्हा तू मला भेटली तर ते सुद्धा आता निघून जाण्यासाठी का. बाबांना 7 वर्ष मी तुझ्या प्रेमात झुरताना पाहिलेलं आहे आणि तुलासुद्धा जेव्हापासून तुम्हाला भेटली तेव्हापासून तू सुद्धा बाबांच्या प्रेमात आहे. पण ज्या लोकांनी तुम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर त्या लोकांना तुम्ही अगदी काही न म्हणता स्वतः वेगळे होतात, सर्व काही सहन करतात, दोघांना एकमेकांशिवाय होत नाही तरीसुद्धा सगळं सहन करून आपल्या मनाला समजावतात. त्यामुळे आता तुम्हीसुद्धा वेगळे राहा आणि मी सुद्धा तुमच्यापासून कायमची वेगळी जाते. आरोहीचं हे बोलणं ऐकून अक्षय खूप रडत असतो. अक्षय म्हणतो की नाही बाळा, जे काही आहे ना ते केवळ तूच आहे आमच्यासाठी, आम्हाला बाकी काही नको. आता आरोही म्हणते की बाबा जर तुला असं हवं असेल तर मात्र तू आईला प्रपोज कर, आईच्या हातामध्ये हात दे आणि तिला मानाने आपल्या घरी परत घेऊन ये. परंतु ह्या इरावती आजीवर तू विश्वास ठेवू नकोस, अरे ही खरंच एक कलंकी बाई आहे. आता मात्र रमा ही खूप जोरात ओरडते की हो अक्षय, इरावतीमुळेच आज आपण इतक्या दिवस वेगळे राहिलो, तिनेच आता हे सर्व केलं होतं. कारण ज्या दिवशी आता आरोहीचा जन्म झाला होता त्या दिवशी मात्र तुला मारण्याची धमकी देऊन तुम्ही बेशुद्ध होतात आणि तुम्हाला मारण्याची धमकी देऊन मला अगदी तुमच्या आयुष्यातून जायला सांगितलं, माझ्या आईला मारलं. इरावती आजीने मात्र जे काही केलेलं आहे त्याची मी त्या पापाची पाढा जर तुम्हाला वाचून दाखवला तर मात्र तुमचे होश उडतील. आईला अगदी गॅस स्फोटने मात्र इरावतीने मारले.
आणि त्यानंतर आता तुम्हाला आणि मला वेगळं करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, आपलं घर जे काही विस्कटलेलं घर आहे ते केवळ आणि केवळ इरावती आत्यामुळे. आता पार्वती आजीसुद्धा तुम्हाला हे सर्व सांगेल, कारण पार्वती आजी आणि आईंच्या जीवावर उठणारी हीच आहे ही इरावती, आणि मालविका ही तिच्यासोबत असणारी. आता मात्र मालविका म्हणते की नाही, आता अक्षयने माझ्याबरोबर जे काही केलंस त्यामुळे आता आम्ही वेगळं होऊ शकत नाही. आता रमा म्हणते की हो का. अक्षय म्हणतो की मालविका तू काय बोलतेस. मालविका म्हणते की हो मी बरोबर बोलतेस, कारण अक्षय आणि मी आता जे आमच्यामध्ये व्हायला नको होतं ते झालेलं आहे. अक्षय म्हणतो की ही खोटं बोलते, रमा ही खोटं बोलते, माझा आणि हिचा काहीही संबंध नाही. मी आता मला आठवते चांगलं, मी कधीही हिला जवळ केलेलं नाही. आता रमा म्हणते की हो माझ्या अक्षयवर पूर्ण विश्वास आहे, कारण माझ्याशिवाय कोणत्याही परबाईकडे तो पाहणारसुद्धा नाही. आता मात्र आरोहीला खूप छान वाटतं. आरोही रडतच आता दोघांच्या मिठीत येते आणि दोघांचा हात एकमेकांच्या हातात देते आणि आता तुम्हाला एकत्र यावेच लागेल असं म्हणते. आता रमाही म्हणते की मला अण्णानं जे दिलेलं वचन आहे तर ते वचन मोडावं लागेल, आणि ते वचन जर अण्णांनी मागे घेतले तरच मात्र आता ह्या नात्याची मी नवीन सुरुवात करू शकते. आणि आता हेच माझ्यासाठी पुष्कळ आहे, कारण माझ्या मनात फक्त आणि फक्त अक्षयचं प्रेम आहे, बाकी कुणाचं नाही. आरोही खूपच खुश होते. आता रमा तिच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि आता आरोहीसुद्धा रमाच्या आणि अक्षयच्या डोळ्यातील पाणी पुसते. आणि जे आई बाबा आपले 7 वर्षापासून दूर गेलेले आहेत, एक छोटीशी आरोही त्यांना आज एकत्र आणते आणि इरावती आत्याला धडा शिकवते. शेवटी अक्षय इरावती आत्याला घराच्या बाहेर काढतो आणि तिच्या पापाची शिक्षा तिला देऊन मालविकाने जे काही अगदी हे ढोंग रचलेला आहे तर त्याबद्दल सुद्धा तो मालविकाला धडा शिकवतो. तर मित्रांनो, आता असेच करता करता आरोहीने शेवटी आपल्या रमा आणि अक्षयला एकत्र आणलेलं असतं आणि शेवटी त्यांच्या प्रेमाची सुरुवात 7 वर्षातून केलेली असते. आता मात्र मित्रांनो, पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.